जितकं लोकांना डबिंग सोपं वाटतं तितकं निश्चित नाही आहे. की तुम्हाला तर काय मॉनिटर बघायचं आहे, तुमच्याकडे स्क्रिप्ट असतं, तुम्हाला फक्त बोलायचंय, इतकं सोपं ते निश्चित. पण असं बसून ते हावभाव आणणं सोपं नाहीये. कसं आहे, मी म्हणते की म्हणजे हे मला फार नंतर कळलं, कारण मला जरा थोडंसं असं होतं की अरे मी तर ऍक्टिंग केलेली आहे ना, लहानपणापासून मी कामं केलेली होती म्हणजे ऍक्टिंगची, त्याच्यामुळे मला वाटलं मला डबिंग येईल, मला सोपं असेल. बट ऍक्टिंग मध्ये आय थिंक आपल्याकडे सगळंच असतं, हावभाव असतात, डोळे असतात, अख्खं आपलं शरीर आपण वापरू शकतो, देहबोली वापरू शकतो. व्हेन इट कम्स टू डबिंग तुम्हाला हे सगळं तुमचं आजूबाजूचं मायनस करून सगळं आवाजात आणायचं आणि त्याची जी देहबोली आहे, त्याचा जो फ्लेवर आहे, ते एका वेगळ्या लँग्वेज मध्ये बसवून तुम्हाला मॅच करायचं हे निश्चित सोपं नाही आहे. नक्कीच. त्याच्यामुळे हे मला कळायला एक साधारण 3-4 प्रोजेक्ट जायला लागले. मग नंतर मी जरा ते मनापासून करायला लागले, की कारण माझ्या आजूबाजूला खूप छान छान लोक डब करणारी होती. मेघना एरंडे होती, ऑफकोर्स, उदय सबनीस होते, विनोद कुलकर्णी होते, करण त्रिवेदी म्हणून एक होता, मी त्रिवेदी म्हणून, म्हणजे ही फार मोठी आणि ज्यांनी डबिंग मध्ये माझ्याही आधी फार कामं केलेली आहेत. प्रसाद बर्वे होता, संचित वर्तक होता. सो ही फार मोठी छान छान मंडळी माझ्या आजूबाजूला होती आणि त्याच्यात मला कळत होतं की तुझा आवाज इतका चांगला नाही वाटत आहे म्हणण्यापेक्षा पहिलं माझं जे प्रोजेक्ट होतं तो असा आळशी आणि असा खादाड कुत्रा, म्हणजे 101 दाल्मेशियन मध्ये रोली नावाचं माझं कॅरेक्टर होतं, त्याच्यामुळे ते निघून गेलं. पण मी 1 मिनिट थांबवते तुला, जरा सांग ना, जरा करून नको ना. माझ्या छोट्या प्रेक्षकांना फार आवडेल. रोली तर म्हणजे आळशी खादाड कुत्रा होता. सो त्याचं एक असं, चलो लकी जल्दी चलो बहुत भूख लगी है, मेरे पेट से देखो कैसी आवाज आ रही है. सो तो असा आळशी असा. मला असं वाटतं माझ्या समोर कार्टून चाललंय आणि मी ते सगळं बघते. मस्त. मग मी बलूसाठी डबिंग केलं. बलू छोटा, जंगल कब्ज म्हणून एक सिरीज होती, ज्याच्यामध्ये सगळे जंगल बुकचे कॅरेक्टर्स लहान होते, त्याच्यातल्या बलूचा आवाज माझा होता. बलूचा पण असाच, म्हणजे माझ्या वाट्याला मला वाटतं माझा आवाज त्यावेळेला थोडासा हस्की आणि ग्रेनी, म्हणजे आतापेक्षा थोडासा जड होता, त्याच्यामुळे तो लहान मुलं म्हणजे बॉईजच्या टीनेजर बॉईज साठी माझा आवाज जास्त. मुलींचा आवाज माझा पातळ नाही आवाज. सो त्याच्यामुळे मी जवळजवळ खूप वर्ष, अनेक काळ, म्हणजे अगदी कॉलेज पर्यंत मी फक्त टीनेजर मुलांसाठीच डब केलं.